Hello students, this is 18th lesson of science, sound and production of sound. Sound म्हणजे काय तर आवाज. आवाज कसा येतो हे आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. साऊंड प्रोडक्शन ऑफ साऊंड. प्रोडक्शन म्हणजे काय तर निर्माण कसा होतो साऊंड हे आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. आता फर्स्टली सम इव्हेंट्स आर गिवन बिलो. पुट अ टिक मार्क इन द बॉक्स इफ यू हॅव एक्सपिरियन्स्ड द इव्हेंट. तर ह्यातले काही इव्हेंट तुम्ही एक्सपिरियन्स केलेत का हे बघायचं आहे. क्लॅप युअर हँड्स टुगेदर. प्लेड अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बस्ट फायर क्रॅकर. फायर क्रॅकर्स याचा अर्थ काय फटाके. फटाके वाजवलेत का कधी तुम्ही. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट काही वाजवलंय का. क्लॅपिंग तर आपण खूप लहान असल्यापासून चालू करतो. नॉक्ड अ क्लोज डोअर हे पण आपण जनरली करत असतो. व्हिसल युझिंग द कॅप ऑफ पेन. केलं नसेल तर करून बघा. प्लेस युअर पाम ऑन अ मोबाईल दॅट इज रिंगिंग. जेव्हा मोबाईल रिंग करत असतो तेव्हा त्याच्यावर हात ठेवून बघा. स्विंग द त्याच्यावर म्हणण्यापेक्षा स्पीकरवरती असं बोट ठेवून बघा जेव्हा मोबाईल रिंग करत असतो. स्वंग द क्लॅपर ऑफ द बेल अँड द बेल रँग. म्हणजे काय तर जेव्हा क्लॅपर म्हणजे बेलचा जो वाजणारं जे आत वाजत असतं त्याच्यावर आपण हात मारतो आणि बेल वाजते. वरती एक बटन असतं त्याच्यावर आपण क्लॅपर करतो आणि बेल कशी वाजते हे कधी एक्सपिरियन्स केलं आहे का तुम्ही. मेटल युटेन्सिल फेल डाऊन विथ अ क्लॅटर. मेटल युटेन्सिल खाली पडल्यावर कसा आवाज येतो हे तुम्ही कधी एक्सपिरियन्स केलं आहे का. तर केला असणार अर्थातच. नसेल केलं तर करून पहा. देअर वॉज अ थंडर क्लॅप इन अ स्काय. वीज चमकते तेव्हा कसा आवाज येतो ते बघा. पुट युअर हँड्स ऑन अ स्पीकर विच इज प्रोड्युसिंग साऊंड. घरात जर स्पीकर्स असतील साऊंड प्रोड्यूस करणारे म्हणजे गाणी वाजणारी वगैरे तर त्याच्यावर हँड ठेवून बघा ते असं व्हायब्रेट होत असतं. थोडक्यात काय तर इट इज सीन फ्रॉम द अबाव एक्झाम्पल्स दॅट साऊंड इज जनरेटेड ड्यू टू अ व्हरायटी ऑफ इव्हेंट्स. Variety of events that is vibration. In some example sound was generated due to the vibrations of an object. जेव्हा व्हायब्रेशन होत असतं तेव्हाच साऊंड क्रिएट होत असतो. म्हणजे काय तर इथं फक्त सम नाही तर प्रत्येक साऊंड हा व्हायब्रेशननीच तयार होत असतो हे कधीही लक्षात घ्यायचं आहे. Vibration of an object, for example the bell or the string of diaphragm of the musical instrument. आता diaphragm म्हणजे काय तर ती जी एक स्ट्रिंग लावलेली असते एक पातळशी तार लावलेली असते त्याच्या जर तुम्ही गिटार किंवा सतार पाहिली असेल तर त्याच्यामध्ये एक अशी पातळशी तार असते आणि ती अशी छेडल्यावर ती अशी व्हायब्रेट होते आणि तेव्हाच साऊंड क्रिएट होतो साऊंड प्रोड्यूस होतो. वाईल इन सम एक्झाम्पल लाईक बर्स्टिंग अ क्रॅकर क्लॅपिंग or lightning strikes vibrations are not actually felt. However vibrations are produced in those cases as well. जरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नसेल तरी सुद्धा व्हायब्रेशन असल्याशिवाय कुठलाच साऊंड हा प्रोड्यूस होऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाला आपला जो आवाज आहे हा सुद्धा एक प्रकारचा साऊंड आहे. मग हा साऊंड कसा काय तयार होतो ह्याच्यात काय बरं व्हायब्रेट होतं तर आपल्याला काय वाटतं पहिल्यांदा आपल्याला जीभ आहे म्हणून आपण बोलतो पण तसं नाही आहे. जीभ हा फक्त आपल्याला शब्द शिकवतो शब्द वापरायला शिकवतो. वी आर जस्ट using words and for using words we are using our tongue is not sound producer. आपला जो साऊंड आहे तुम्ही जर कुठल्या मुक्याला जर पाहिलं असेल मुका माणूस की ज्याला बोलता येत नाही आहे अशाला जर पाहिलं असेल पिक्चरमध्ये वगैरे आपण नक्कीच पाहिलेले आहे की असा जो तो बोलत असतो कारण त्याची जीभ साथ देत नसते त्याला. पण
घशामध्ये जे स्वरयंत्र म्हटलं जातं, दोन्ही बाजूला हे असतं, त्याच्यामध्ये मात्र आवाज येत असतो. म्हणूनच कारण ते तिथं व्हायब्रेट होत असतं, आपल्या घशामध्ये व्हायब्रेशन चालू असतं, त्यामुळं तो साऊंड क्रिएट होत असतो. आणि म्हणूनच साऊंड हा प्रोड्यूस होण्यासाठी व्हायब्रेशन शिवाय शक्य नाही. All these vibrations are imparted to molecules of air and sound is produced. You might have seen that when a stone is thrown into calm water of lake, waves are generated and they reach up to the banks of lake. Vibration reach our ears through the air. In the similar way, the sound is heard. जेव्हा आपण दगड पाण्यामध्ये टाकतो तेव्हा पाणी कसं व्हायब्रेट होतं, त्याच्यातून आपल्याला त्याचा साऊंड ऐकायला येतो. आता पुढे पहा. When the string of musical instruments such as tanpura is plucked, the string can be seen to vibrate, but the two ends of vibrating strings are still. As it vibrates, the string moves to one side of the center position and come back to the central position. This motion of string is repeated again and again at fixed intervals of time. Such motion is called periodic motion. आता हा जो तनपुरा इथं आहे, ह्याला अशा स्ट्रिंग्स असतात पातळ, आणि जेव्हा त्या अशा बोटांनी छेडल्या जातात, असं असं बोटांनी केलं जातं, तेव्हा त्या व्हायब्रेट होतात. व्हायब्रेट होतात म्हणजे काय, तर त्या दोन्ही एंडला, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला मात्र फिक्स असतात, पण जेव्हा त्याला असं केलं जातं, बोटांनी छेडलं जातं, तेव्हा त्या फ्लेक्झिबल असल्यामुळे त्या इकडे येतात, इकडे जातात, इकडे येतात, इकडे जातात, परत जागेवर येतात. आणि ते जेवढ्या व्हायब्रेट होतात तेवढाच आवाज येत असतो. पण ते असं रेग्युलर चालू असतं, त्यामुळंच ते सुरामध्ये बांधलं जातं, गाण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. याचं कारण काय, तर ते रेग्युलर इंटरवल्समध्ये तसं चालू असतं. आणि ह्या छेडल्यानंतर इकडं जाऊन परत जागेवर येणं, ह्यालाच म्हणतात पिरियॉडिक मोशन. आणि हे सगळं ॲट फिक्स इंटरवल्स ऑफ टाईममध्ये चालू असतं. त्यांचं जे छेडणं असतं आणि त्याचं कुठंपर्यंत जाणार आणि कुठं परत येणार, हे सगळं एका फिक्स इंटरवल्समध्ये चालू असतं आणि ह्यालाच म्हणतात पिरियॉडिक मोशन. ट्युनिंग द इन्स्ट्रुमेंट. आता हे इथं काही इन्स्ट्रुमेंट्स दिलेले आहेत, ह्या सगळ्यातून जे काही साऊंड येत असतात ते व्हायब्रेशनमध्येच येत असतात. फक्त आपण क्लिअरली व्हायब्रेशन जर कुठं पाहत असू तर हे तनपुऱ्यामध्ये आपण व्हायब्रेशन क्लिअरली आईजमधनं आपल्या पाहू शकतो. Always remember, sound is generated by rhythmic vibration of an object. We can hear the sound as long as the object vibration, but when we touch the vibrating object with our hand, the vibration stop and we no longer hear the sound. Sometimes we can see the vibrations, but sometimes the vibrations are so minute that we cannot see them with our eyes. इथं तेच सांगितलेलं आहे की व्हायब्रेशन जेव्हा चालू असतं तेव्हा साऊंड प्रोड्यूस होतो, आपण तेव्हा बोट लावतो तेव्हा ते व्हायब्रेशन तिथल्या तिथं थांबतं आणि त्यामुळे साऊंड प्रोडक्शन पण तिथंच थांबतं. आणि काही वेळेसच आपण हे व्हायब्रेशन डोळ्यांनी पाहू शकतो, अदरवाईज आपण दे आर सो मिनिट ह्याचा अर्थ अगदी पटकन होत असतं, क्विक होत असतं, दॅट वी कॅनॉट सी देम विथ आवर आईज. आपण आपल्या डोळ्यांनी हे पाहू शकत नाही. आता पुढची कन्सेप्ट आहे ऑस्किलेटर, ऑस्किलेशन अँड ऑस्किलेटरी मोशन. What is this? Make a list of musical instrument you are familiar with. Find out which part of the instrument vibrates and produce the sound. हे तुमच्यासाठी काम दिलेलं आहे. Such vibration that produce sound can be studied with the help of a simple oscillator. आता ऑक्सिलेटर काय आहे हे आपण पाहूया. You must have seen children playing on swing in the garden. Observe carefully the motion of the swing.
Go to a swing at rest in the garden and mark its position on the ground below it. You can call the mark of the central position of the swing. Now pull the swing to one side and let it go. Observe how it swings. काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर इकडे मागे एक तुम्हाला पिक्चर दिलेला आहे. इथं असा स्विंग तुम्ही गार्डनमध्ये पाहिला असेल आतापर्यंत. तर तो जर स्थिर असेल तर तो असा सरळ असतो, ओके, राईट अँगलमध्ये असतो. पण जेव्हा त्याला धक्का दिला जातो किंवा मागे खेचलं जातं किंवा पुढे धक्का दिला जातो तेव्हा तो असा पुढे जातो, परत मागे येतो, पुन्हा पुढे जातो, पुन्हा मागे येतो, पुन्हा पुढे जातो, पुन्हा मागे येतो. असं त्याचं कंटिन्यू प्रोसेस ही काही वेळ तरी चालते. द स्विंग विल be seen to cross the central position again and again as it moves from one end to the other of its swing. म्हणजे स्विंगची पोझिशन ही कंटिन्यू अशी पुढे मागे अशी चालू राहते. अ स्विंग दॅट मूव्स बॅक अँड फोर्थ लाईक दिस इज अन ऑक्सिलेटर. म्हणजे ही ज्याला आपण धक्का दिल्यानंतर ही अशी 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 चालू राहते, त्याला ज्या गोष्टीला धक्का दिल्यानंतर त्याची अशी 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 मूवमेंट चालू राहते त्याला म्हणायचं ऑक्सिलेटर. When the swing moves from one end to the other and returns to its starting point, it is said to have completed one oscillation. आता when the swing moves from one end to another end and return to its starting point, म्हणजेच हा जर झोका असा मागं ओढला आणि त्याला पुन्हा पुश केलं, सोडलं, तर तो पुढे जाऊन पुन्हा एकदा मागं येतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, हे एक कंप्लीट ऑस्किलेशन झालेलं आहे. द बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ द ऑस्किलेटर ऑन either side of a central position is called oscillatory motion. तर हे त्याची जी हे मोशन चालू असते मागे पुढे होण्याची, त्याला काय म्हणतात, बॅक अँड फोर्थ. बॅक म्हणजे मागे, फोर्थ म्हणजे पुढे. बॅक फोर्थ अशी जी मोशन चालू असते मागे पुढे त्याला काय म्हणतात, तर ऑस्किलेटरी मोशन असं म्हटलं जातं. आता तुम्ही हा एक हे आपण तुम्ही आता घरी सुद्धा हे करू शकता. काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आपल्या बोन चायनाचा जरी घेतला, म्हणजे चायना क्लेचा म्हणतात त्याला, चिनी मातीचा बाउल, तो घेतला तरी चालेल, किंवा अगदी स्टीलच्या याला सुद्धा होऊ शकतं, किंवा अगदी रिकामा बॉक्स असेल आणि त्याला वरच्या बाजूने एक कट मारून त्याला अशी विंडो केली आणि त्याच्यावरती जर रबर असं बांधलं, तर त्याला जर तुम्ही असं छेडलं, हलकंसं बोटाने असं छेडलं, तर व्हायब्रेशन निर्माण होतं आणि अर्थातच त्याचं टिंग 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 असा साऊंड क्रिएट होत असतो. तर हे सुद्धा तुम्ही घरामध्ये करू शकता. नाउ सी, when the rubber band is stretched and released its vibration, compare the vibration with the figure alongside. When the rubber is stretched from original position A, आता इथं तुम्हाला दिसेल, हे खाली एक दाखवलेलं आहे. इथून जर सोडला रबर, जर त्याला असं केलं तर तो पहिल्यांदा बी कडे जातो आणि मग ए कडे जातो. इथं जर ह्याला छेडलं, ही ती स्ट्रिंग आहे असं समजलं, आणि ह्याला जर छेडलं तर तो पहिला इकडं जाईल आणि मग इकडं येईल. अशा पद्धतीनं त्याचा एक मूवमेंट चालू असते. When the rubber is stretched from original position A and comes to position B, it is seen to be curved. The maximum distance between the original position A and the position B on stretching the rubber is called amplitude of vibration. A पासनं B वर जाऊन परत C वर येऊन परत एकदा B वर येणं, ह्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड ऑफ
व्हायब्रेशन. हे ए ची जी आता गिव ऑक्सिलेटरी मोशन टू द पेंडलम. हे काय आहे? पेंडलम आहे. आता हे रबराचं तुम्ही घरात ऑब्झर्व करा. पेंडलमची जर गोष्ट घेतली तर गिव अन ऑक्सिलेटरी मोशन टू द पेंडलम असं त्याला धक्का देत म्हणजे त्याला ऑक्सिलेटरी मोशन द्या. द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल पोझिशन ऑफ ए ऑफ पेंडलम ही जी इथून and the extreme position of B or C is called the amplitude of oscillation. ते जास्तीत जास्त किती मागं जातोय पेंडलम, जर त्याला आपण धक्का दिला तर किती मागं जातोय त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. म्हणजे इथे दिलेला आहे ॲम्प्लिट्यूड हा शब्द इथे दिसतोय. तो ए इकडं बी पर्यंत जातोय आणि हा इकडं सी पर्यंत जातोय आणि हे दोन वेगळे ॲम्प्लिट्यूड्स आहेत. ॲम्प्लिट्यूड्स ऑफ oscillation. In the figure AB or AC is the amplitude of oscillation. ओके. तर आज आपण काय काय पाहिलं? ऑस्किलेशन म्हणजे काय? तर ऑस्किलेटर म्हणजे पहिल्यांदा अशी हलणारी वस्तू, हे लक्षात घ्या. ऑस्किलेशन म्हणजे काय? तर त्यांचं हलणं म्हणजे ऑस्किलेशन. ते असे मूव्ह करतायत मागे पुढे, बॅक टू फोर्थ, त्याला म्हणायचं ऑस्किलेशन. आणि त्यांची जी मोशन आहे मागं पुढं होण्यासाठी जी मोशन यूज केली जाते ती कोणती आहे? तर ऑस्किलेटरी मोशन आहे जी निर्माण होते. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली ॲम्प्लिट्यूड, म्हणजे तो मॅक्झिमम किती मागं जाऊ शकतो ह्या गोष्टीला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. आता कुठलाही जर पेंडलम सोडल्यानंतर तो पहिल्यांदा मॅक्झिमम गेल्यानंतर हळूहळू हळूहळू तो कमी होतो. पण जो कमी आहे त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणत नाही, तो मॅक्झिमम जेवढा मागं गेला होता त्यालाच ॲम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. नाव नेक्स्ट टॉपिक इज टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन अँड फ्रिक्वेन्सी. आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.